मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथून हा मोर्चा जाणार असून अंबड चौफुली इथे या मोर्चाचा समारोप होईल। या मोर्चात संतोष देशमुखांचं कुटुंब सहभागी होणार असून सर्वपक्षीय नेतेही सहभागी होतील। छत्रपती संभाजीराजे तसंच सुरेश धस, मनोज जरांगे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। या मोर्चाच्या आयोजनासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत हे सगळे मराठा आंदोलक आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीचा हा मोर्चा असणार आहे, किती लोक येतील? हा मोर्चा अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आहे आणि या मोर्चामध्ये जालना जिल्हाभरातून लोक येणार आहेत, सर्व जाती धर्मातले। या मोर्चामध्ये फक्त मराठा समाजाचेच नाही तर सगळ्याच जाती धर्मातले लोक येणार आहे आणि लाखाच्या वरती लोक आहेत। हा मोर्चा आणि हा सभा ही आंदोलन आरक्षणाची नसून ही सर्वसामान्य माणसाचे, सर्व जाती धर्माचे मिळून यांच्यावर जो अत्याचार झाला आणि यांची जी हत्या झाली यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही आजची सभा या ठिकाणी आयोजित केलेली मराठा क्रांती। ही काय तुमची हुकुमशाही का लोकशाही कुठे जिवंत दिसत नाही, त्यामुळे गृहमंत्र्यांना पहिला तात्काळ याच्यात तर तुमच्याकडून सखोल चौकशी होत नसेल, सखोल तुम्हाला कायदेशीर तपास अटक होत नसेल, आजपर्यंत 1 महिना उलटून गेला तरी आज एकही तुमचा एक आरोपी अटक होत नाही। आणि मग तुम्ही उद्या एखादा अत्याचारी हल्ला झाला तर तुम्ही कसं त्यात रोखू शकता? याचं तुमच्या याच्यात काय आहे? तुम्हाला जर एक आरोपी सापडत नाही तर तुम्ही गृहमंत्री याचा राजीनामा द्यावा, ही माझी प्रमुख मागणी सर्व समाजाच्या वतीनं मागतो मी। आपण जर बघितलं तर या मोर्चाला जे आहे ते थोड्या वेळानंतर सुरुवात होणार आहे आणि जिल्हाभरातून वेगवेगळ्या ठिकाणातून मराठा बांधव जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी होतील। मात्र या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी जी आहे ते या सगळ्या मराठा बांधवांची आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आज जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे हा मोर्चा असणार आहे, काय अपडेट? आपण आता जालना शहरामध्ये आहोत आणि जालना शहरातून ज्या ठिकाणून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी मी आता आहे, अर्थात छत्रपती संभाजी महाराज चौक जो आहे जालन्याचा, त्या ठिकाणी मी आता आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय मोर्चाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। असं हातामध्ये अशा पद्धतीनं वेगवेगळे बॅनर जे आहेत ते महिलांचे आहे, ज्या पद्धतीनं पुरुषांची संख्या आहे त्याच पद्धतीनं महिलांची संख्या देखील या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे, पुढच्या काही वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो मार्गक्रमण करेल। मात्र या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांशी आपण बोलणार आहोत। काय तुमची मागणी आहे? तुमच्या हातामध्ये जो बॅनर दिसतोय, काय मागणी घेऊन आपण या मोर्चात सहभागी होत आहे? आमची मागणी एकच आहे की आमच्या मुलीसारख्या ताईंनी जी आम्हाला विनंती केलेली आहे की आम्हाला सगळ्यांनी सोबत येऊन या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आम्ही स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची माता माऊल्यांची आणि महिलांची मागणी आहे। आणि तुम्ही देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहे, तुमची काय मागणी आहे? काय मागणी घेऊन सहभागी होत? मागणी होऊन तर अशीच आहे की सरकारने जे काही गुन्हेगार आहेत त्यांना शय न देता निर्भीडपणे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। आणि मुळात प्रश्न असा आहे की मराठा आंदोलक जे होते त्यांनी फक्त आंदोलन केलं होतं तर त्यांच्यावर तडीपार, त्यांच्यावर 302 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले, मग हे तर आरोपी आहेत, मग सरकार आरोपीला भीतं का सरकार आरोपीला पोचतंय? हा प्रश्न माझा सर्वसामान्य जनता म्हणून, हिंदुत्ववादी सरकार होतं ना, मग आमचा माणूस जो गेला तो पण तर हिंदू होता, मग हिंदूला मारलं, आता कुठे गेलं? यांचं एरवीला खूप लव जिहाद वगैरे यांचे पॉईंट असतात की हिंदू 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 बटेंगे तो कटेंगे। आता हिंदू गेला ना, जो वारला म्हणजे सपोज जो एक्सपायर झाला तो तर हिंदू होता आणि हिंदुत्ववादी महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते त्यांचा मेन अजेंडा काय होता इलेक्शनमध्ये की हिंदू बचाव। मग हिंदू वारला गेलाय ना, हिंदू एक्सपायर झालाय, पंकजा मुंडे झालं, धनंजय मुंडे यांनी का नाही प्रतिक्रिया द्यावं की आम्ही यांना पकडून देऊ? लेफ्ट हँड राईट हँड वाल्मिक कराड धनंजय मुंडेचा होता, मग धनंजय मुंडेला वाल्मिक कराडचा पत्ता भेटला नाही का? यांनी त्याला मुद्दामून लपून ठेवलं? पुण्यासारख्या ठिकाणी, पुणे म्हणजे काय विद्येचं माहेरघर होतं, विद्येच्या माहेरघरामध्ये जर तुम्ही असे काय म्हणतात त्याला ते गुन्हेगार जर लपवून ठेवताय, सरकार याला श्रेय देते म्हणून लपवणं शक्यच नाही आहे की तुम्ही दुसरे एक जरांगे पाटलावर तुम्ही 2 मिनिटात गुन्हा दाखल करता आणि तेच जर जे विक्टीम लोक आहेत ज्यांच्यावर खरंच अन्याय झाला असे लोक जर पोलीस स्टेशनमध्ये गेले तर 4-4 तास पोलीस लोक कंप्लेंट घेत नाही का?
आपण बघतोय या तीव्र प्रतिक्रिया आहे. काही महिला आणखी आपल्याबरोबर आहे. तुमच्या हातात देखील ताई बोर्ड आहे. काय मागणी घेऊन तुम्ही इथे आला? नक्की सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. तर मला इतकं म्हणायचं आहे की छत्रपती शिवरायांचा जो महाराष्ट्र आहे त्यामध्ये आम्ही हा अन्याय खपवून घेणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांना मला एक विनंती आहे की सर तुम्ही तुमच्या पदाचा एक योग्य वापर करा, नाहीतर आमची जनता जर पेटली तर आम्ही छत्रपती शिवरायांचं छत्रपती शासन वापरायला वेळ लावणार नाही. जय हिंद, जय भारत, जय अशा महाराष्ट्र. पद्धतीच्या तीव्र भावना ज्या आहे आता या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या आहे. पुढच्या काही वेळामध्ये या मोर्चाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल. हा मोर्चा मोठ्या प्रमाणात होईल, विराट होईल, अशा प्रकारचा दावा या सगळ्या मोर्चेकरांचा आणि आयोजकांचा आहे. बरं लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय आणि अशा देशमुखांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा योग्य दिशेनं तपास सुरू असून आरोपी सुटणार नाहीत यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं बावनकुळे म्हटलं. आज धनंजय मुंडेजी ह्या कुठल्याही त्या प्रकरणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठल्याही तपासामध्ये येत नाहीये. ज्या दिवशी तपासामध्ये येतील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने सांगितलं आहे की कोणाला आम्ही सोडणार नाही. आणि ज्या ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी या बीड या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपासाला अंतिम करण्याकरता शेवटी तपास इतका मजबूत असला पाहिजे की आरोपी हा कोर्टात सुटू नये याकरता जी जी बाब करायला पाहिजे ती सरकार करता आहे. आणि मला वाटतं की योग्य तपास सुरू आहे. ज्या दिवशी तपासात वाटलं मंत्री दोषी मंत्री राजीनामे देतील. स्वतः सुरेश धस साहेबांशी भेटलो, उद्या मी भेटणार आहे. आणि नेमकं या प्रकरणाचं राजकारण झालं आमच्याकडून की कोणाकडूनही तर तपासाला वेगळं वळण येतं. आपली विरोधी पार्टीची आणि आमच्या पक्षाची सर्वांची जबाबदारी काय आहे? या प्रकरणाला सर्वांचा त्या ठिकाणी मोठो काय या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे. सरकार आणि विरोधी पक्षाकडून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे. या प्रकरणाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी आता सीआयडीच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल डिटेल्स हाती लागले असून या संदर्भात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याच्या आवाजाची तपासणी करणं सुरू आहे. कराड यानं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली. मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावेन अशी धमकी वाल्मिक कराड यानं अधिकाऱ्याला दिली होती. आणि या संदर्भात सुनील केदू शिंदे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीमध्ये असून वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीचा आजचा 10वा दिवस आहे. चौकशीच्या फेऱ्यामुळे सध्या वाल्मिक कराडचं टेन्शन चांगलंच वाढलंय. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना उलटलाय. हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड शरण आला. मात्र आता वाल्मिक कराड तणावात असल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली आहे. तर चौकशीच्या फेऱ्यामुळे वाल्मिक कराडचं एकंदरीतच टेन्शन वाढलं असल्याचं कळतंय. वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीचा आजचा 10वा दिवस आहे आणि तो सध्या प्रचंड तणावात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. चौकशीच्या फेऱ्यामुळे वाल्मिक कराड याचं टेन्शन वाढलेलं आहे. त्याच्या कोठडीचा आजचा 10वा दिवस आहे. पैठणमध्ये काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये सुरेश धस यांनी पुन्हा एकदा घणाघाती आरोप केलेत. यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत असं वक्तव्य केलं आणि एकच चर्चांना उधाण आलं. मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए. ही जी डार्लिंग आहे ती या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे माझ्याकडे आहेत असा आरोप धस यांनी केलाय. मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाहीये. राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी जे बोललो आहे ते त्या मुन्नीला 100% कळलंय. फक्त ती बाहेर आलेली नाही असंही धस यांनी स्पष्ट केलंय. यावर अजित पवारांनी थेट नाव घेऊन आरोप करा असं आव्हान धस यांना दिलंय.
की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नींनी बाहेर येऊ द्या. मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए. ते डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे. मुन्नीला एकदा बोलू द्या. आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून, ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. संतोष देशमुख हत्येला आज 1 महिना पूर्ण झालाय आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय सहभागी झाले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून वाल्मिक कराडवर टीकेची तोफ डागणाऱ्या सुरेश धस यांनीही आज खरं तर आपला आक्रमक बाणा कायम ठेवत वाल्मिक कराडच्या संपत्तीची पोलखोल केली आहे. बीड, अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये कराडनं मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा गौप्यस्फोट धस यांनी केलाय. 2022 साली कराडला ईडीची नोटीस आली होती, पण त्यावेळी त्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय. खासदार सुप्रिया सुळेंनी कराडच्या ईडीच्या नोटीसवरून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर वाल्मिक कराड याची एकूण नेमकी किती प्रॉपर्टी आहेत ती देखील आपण जाणून घेऊयात. तर सुदाम बापूराव नरोडे जमीन 50 एकर इतकी आहे. ज्योती माधव यांच्या नावावर 50 एकरची जमीन आहे. मौजे शेंद्रा, बार्शी, सोलापूर इकडची ही जमीन आहे. तर मनीषा नरोडे यांच्या नावावर जमीन आहे ती म्हणजे 10 ते 12 एकर. बीड माजलगाव मधली ही जमीन आहे. योगेश काकडे 15 ते 20 एकर जमीन आणि ज्योती मंगल जाधव यांची 10 ते 15 एकर जमीन आहे. दिघोळे जामखेड अहिल्यानगर इथली ही जमीन आहे. FC रोडवर 7 शॉपची खरेदी करण्यात आलेली आहे, तर एका शॉपची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. आणि शॉप क्रमांक 608 FC रोड पुणे इथे देखील ही प्रॉपर्टी आहे. ज्योती जाधव वाल्मिक कराडची जी पत्नी आहे तिचे 3 शॉप FC रोडवर आहेत, तर वाल्मिक कराडचे 4 शॉप FC रोडवरच आहेत म्हणजेच पुण्यामध्ये आहेत. किंमत 40 कोटी रुपये इतकी आहे. आणि वाल्मिक कराडचा ड्रायव्हर, इमारतीचा फ्लोअर, अमनोरा पार्क, मगरपट्टा इथे पुणेमध्ये खरं तर 75 कोटी रुपयांची ही प्रॉपर्टी आहे. दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं? 7 35 कोटी. आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट. एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये.